धाबांची धावसंख्या 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे बिघिड केला आहे. दोन धावा या दरम्यानच्या पुढे पूर्ण केले गेले. 2 धाव सेकंद धाबळक वाढेल. या संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचते आता 11 धावा. होत 11 धावा आहेत. धुरंग धावफलक आपण पाहतो. फुलटॉस आहे आणि चेंडू मात्र मिड विकेटला सीमारचे बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. या ठिकाणी आदरणीय पल्लाश बंकर साहेब उपस्थित झालेले आहेत. त्याबरोबर आदरणीय संदीप शेख बोराडे उपस्थित झाले. सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असताना विनंती असणारे आपण सर्वांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी आपल्याला विनंती असणार आहे. आदरणीय प्रशांत सस्ते पाटील उपस्थित झाले आहेत. ऍडव्होकेट प्रशांत सस्ते पाटील आपलं मनापासून स्वागत आहे. आदरणीय आमचे हरिभाऊ बोराटे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. सिल्वर गार्डनचे असणारे ओनर आदरणीय सचिन शेख बारणे पाटील उपस्थित आहेत. आमचे मंगेजी चव्हाण या ठिकाणी आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. आणि बराचसा प्रभाग क्रमांक 3 मधील बरीचशी ज्येष्ठ मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. काल संध्याकाळी आम्ही पाहिलं बराचसा महिला वर्ग उपस्थित होता. आज सॅटरडे आणि संडेची जी काही सुट्टीचा दिवस आहे आणि शनिवार आणि रविवार सुट्टीचे 2 दिवस, त्यामुळे फुल डे नाईट बोलूया आपण. त्यामुळे सकाळी 8 वाजल्यापासून निश्चितप्रमाणे सामन्याला झालेली सुरुवात आपण पाहतोय. सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. सर्वांना विनंती असेल आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं आपल्याला विनंती असणार आहे. अतुल भाऊ बोराटे सुद्धा उपस्थित आहे. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. त्यांचे जितूभाऊ बोराटे आहेत. स्कोर जो आहे 15 आहे. तिथे बिघिड केला आहे. तिथे क्षेत्ररक्षक चिन्ह वरती असेल. तिथे क्षेत्ररक्षक चिन्ह कव्हर करेल. त्या दरम्यान 2 धावा या दरम्यान आपल्याला पाहिजे होती. धाबळे दोन्ही पुढे जातोय. धाबा फलकावरची धावसंख्या जी आहे ती 17. योगेश बामणे गोलंदाजी मार्गावरती आलाय. मनोज पाटील आणि अभि बोराटे. 17 धावा, 17 रन. फुलटा चेंडू परत एकदा इथे झेल सुटला. चांगला पाहिजे होता. खूप दूरवरती क्षेत्ररक्षक होता. चांगले एफर्ट लागले गेलं होतं. एक सिंगल पण गेला. सिंगलची रन घाबरायला धावा संख्या 19. वरती दाखवला का 19 रन. आपण पाहतो परत एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालं. एक सिंगल परत एकदा. सिंगलच्या रूपाने जास्तीत जास्त भर या षटकामध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2, त्यानंतरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती आलेल्या
सिंगल सिंगल सिंगलने धावफलक 20 वरती धावफलक आहे. हा चेंडू सुरेख असेल. चेंडू दरम्यान अगदी पूर्णपणे डॉट किंवा निर्धाव आहे. चेंडू सुरेख आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल ते आता दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक बिनबाद 20. आशिष निमसे महाराष्ट्र पोलीस आशिष निमसे तयार आहे. इथे चेंडू हवेत आहे. झेल या दरम्यान होऊ शकला नाही. प्रयत्न केला गेला तर झेल घेण्याचा. 2 धावा. धावफलक धावसंख्या 22. इथे लंगलला चेंडू षटकार. धावफलकाची धावसंख्या 29. नाबाद 29. अभिषेक बोराटे इथे आक्रमण करताना पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. आशिष निमसेवरती केलेलं आक्रमण महाराष्ट्र पोलीस आहेत. क्षेत्र आळे म्हणजे काल आपण चर्चा आळंदीची केली. काल चर्चा आपण देहूची केली. हा जो खेळाडू आहे हा खेळाडू क्षेत्र आळे गावातला प्रॉपर आहे. आळे हे गाव आहे. आता बरेच जण विचार करते की आळे गावाचं वैशिष्ट्य काय आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. अकराचा लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिळून विकेटला चेंडू पोहोचलाय. तिथे चेंडू कव्हर केला जाईल. तिथे धावपाची संधी आहे आणि 2 धावा आलेल्या. आपल्या दोन्ही पुढे जातोय. धावफलक धावसंख्या 31 वरती धावफलक 31. नाबाद 31 धावा. अभिषेक आणि मनोज जबरदस्त कामगिरी करतायत. नॉट आउट 31 आहे. नाबाद 31 धावा. बिग हिट केलाय. चेंडू हवे. झेल होऊ शकला नाही आणि 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न केला गेला नाही. धावफलक 33. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. तर क्षेत्र आळेमध्ये काय आहे? आळे गावाचं वैशिष्ट्य असं आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या तोंडून वेद वधून घेतलेले आहेत त्या रेड्याची समाधी क्षेत्र आळे गावामध्ये. त्या आळे गावातील असणारे आशिष निमसे सर आपण पाहतो ज्यांची गोलंदाजी होताना पाहायला मिळाली.
33 धावा आहेत. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आलाय जयदीप. इथे चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षण सुरू आहे. चांगला प्रयत्न होता. एक सिंगल. शेवटच्या षटकासाठी जयदीप. स्ट्राईकला आता अभि आहे. दोन्ही फलंदाज मनोज पाटील आणि अभिषेक बोराटे 17-17 धावे संख्येवरती आहे. दोघांनी एक चौकार खेळलाय. एकाने एक षटक जास्त खेळलाय आणि पहिला वाईट आला. पहिला वाईट बॉल आलेला. पहिली अवांतर धाव आली. 35 वरती धावला. यानंतरचा होणारा सामना क्रिस्टल सिटी वॉरियर विरुद्ध सॉलिटायर पाम ए असा नंतरचा सामना आहे. फलंदाज बाद. चेंडू पाहायला लागल्यानंतर चेंडू स्टंप वरती गेलाय. बेल्स पडली गेली आणि तिथं फलंदाज बाद होतो पाहायला मिळाला. अभिषेक बाद. नवीन फलंदाज कुणाल. कुणाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या दरम्यान आपण पाहतो चेंडू लॉंगनला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. 2 धावा. षटक क्रमांक संपलं जाईल. 4th 1 धाव संपला गेलाय. टोटल स्कोर 39. 39 निश्चितप्रमाणे तो स्कोर उभा राहिलेला आहे.
40 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान करायचा. चला सोनटे पाम ए टीम संपर्क करा. क्रिस्टल सिटी वॉरियर संपर्क करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल आपल्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅट्समन पाठवा. मॅच सुरू करा. एकोणचाळीस धावा झालेल्या आहेत. 40 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. टीमला विनंती, अजिबात वेळ घेऊ नका. चला टॉस करायचा आहे. क्रिस्टल सिटी वॉरियर आणि सोल्टे पामे. कोणी गोलंदाज? बॉलर नाही सर. पहिला चून टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. पहिला चेंडू सुरेख. पहिला चेंडू डॉट. 40 धावसंख्येचा पाठलाग. आदरणीय प्रल्हाद बनकर आणि त्याचबरोबर आदरणीय सचिन भारणे पाटील यांच्या शुभ हस्ते आपण यानंतर त्या सामन्याचा टॉस करणार आहोत.
बोला काय मनोज आदरणीय डॉक्टर मगर साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले त्यांचंही मनापासून स्वागत आहे. संतोष नाना बोराडे ठिकाणी उपस्थित होते त्यांचंही मनापासून स्वागत आहे. बरं बाकीचे काय मैदानाच्या आतमध्ये चाललेत डॉक्टर मगर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. चला लवकर मॅच सुरू करू. बोला काय ओके गोलंदाज कॅन्सल आहे. ओके स्ट्राईकला आशिष मिनसे आहे. नॉन ट्रॅकच्या बाजूला जयदीप आहे. तर वैयक्तिक पहिल्या षटकासाठी इथे गोलंदाज सोनेटे ताम संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. बघा डिसिजन घ्या तुम्ही. टीम बाद आहे नियमानुसार टीम बाद आहे ना. बॅटिंग पण केले बॉलिंगचं ठीक आहे. प्रत्येक जण तसंच करेल मला. इथे झेल आणि फलंदाज आशिष निमसिप्पा. पहिल्या चेंडूवरती विकेट बाहेर होते. उमेश पाटीलने घेतलेला स्वरूपाचा झेल. आशिष आणि जयदीप ही जोडी आपण पाहिली. आशिष शून्यावरती बाद झाला. तर आता आशिषच्या जागेवरती नवीन फलंदाज संदीप कुंडाळकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
या दरम्यान आता आपण पाहतो चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आहे. गोलंदाजाच्या मध्ये हातामध्ये चेंडू आला नाही. मैदानच्या फुल टॉस याचा फायदा घेता आला नाही. इथे विकेट आहे. इथे चेंडू पोचर मात्र स्क्वेअर लागला. सी मारायचं बाहेर आहे. षटकार चोराड धाबा फलकावरती धाबा संख्या 10. टाटा धावसंख्या दुहेरी अंकात 10 धाबा आहेत आणि समीकरण जे आहेत उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते अजून 20 बनवायचे. 20 चेंडू आणि 30 धाबा. या दरम्यान मात्र परत एकदा समोरच्या बाजूला चांगला प्रयत्न होता. झेल सुटला गेलाय. एक सिंगल. इथे वा क्षेत्ररक्षण नाही बाबा. अश्विन जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. 3 धावा संघासाठी त्याने वाचवण्यात चांगलं इफेक्ट लागले गेलं. षटक क्रमांक मैदानाच्या पहिले संपले. धाबा धावा संख्या 12. धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचे 18 चेंडू 28 धावा. गोलंदाज जर आपण पाहिला नवीन गोलंदाज आलाय. उमेश पटेल. स्ट्राईकच्या बाजूला संदीप कोंडाळकर आहे. नॉनस्ट्राईकच्या बाजूला जयदीप आहे. या दरम्यान आपण पाहतो तुम्ही लॉंगलला उच्चतावर जो खेळला गेला त्या दरम्यान एक सिंगल आली. धाब्याकडे धाबा संख्येची आहे ती या ठिकाणी 13. 17 चेंडू 27 धावा. गोलंदाज इथे कशा प्रकारे कमबॅक करता आपल्याला पाहिजे. इथे डान्सिंग डाऊन द विकेट. अभिषेकच्या हातामध्ये धक्का क्रमांक 2 2-13. ऐश्वर्यम आम्हाला राजगड संघाला मिळालेला हा दुसरा धक्का आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती जो आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. निवृत्ती हसे. संदीप कोंडळकर आणि निवृत्ती हसे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंचवीस डाव्याला पार करून परत एकदा चेंडू मिड विकेटला संदीप कोंडळकरच्या बॅट मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. एक धाव आली आणि इथं आपण पाहतो एका धावसंख्येने धाब्याला पुढे जाऊन पोहोचतोय. संघाची धावसंख्या जी आहे ती आता 14. 2-14 षटक क्रमांक 2 चालू असतात. परत एकदा आपण पाहतो चेंडू गॅपमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे आणि त्या दरम्यान परत एकदा एकच धाव आली.
चांगलं क्षेत्ररक्षण या धर्मी टाकलं होते. ह्या प्रकारे धावसंख्या 15. समीकरण 14 चेंडू बाकी आणि बनवायच्या 25 धावा. 14 चेंडू 25. या दरम्यान चेंडू हवे झेल या दरम्यान झालाय. संदीप कोंडळकर सुद्धा बाद. तिसरा धक्का. 3 बाद 16. उमेशने घेतलेला सूर्यप्रकाशचा झेल कोटात बॉल केलाय. फलंदाज संदीप कोंडाळकरला. तर संदीपच्या जागेवरती नवीन फलंदाज येईल. तो आता सनीफ अहमद नवीन फलंदाज. शेवटचा एक चेंडू बाकी या षटकातला. 16 धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद होताना बाहेर आले. इथे मात्र चेंडू कव्हरला पोहोचलाय. सरळ सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. धावसंख्या धावसंख्या निश्चितप्रमाणे वाढली गेली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20. 3 फलंदाज बाद. 12 चेंडूमध्ये 20 झालेत. 12 चेंडूमध्ये 20 अजून बनवायच्या आहेत. मनोज पाटील गोलंदाजी करण्याची तयार आहे. 12 चेंडूमध्ये 20 झाले. 12 चेंडूमध्ये 20 बनवायच्या आहेत. तनुज आहे ना तनुज. वेळ वाचवणं गरजेचं राहील. वेळ वाचवा. तिकडे जा तिकडे अजून गोलंदाज तयार. इथे खूप उंची घेतला चेंडू आपण पाहिलाय. जेल चांगला प्रयत्न अभिनय केला होता. तिथे 2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि 3 धावा आल्या. साच बाज और ये ताज. 3 धावा आहेत. धाबळा का धावसंख्या 23 आहे. वरती दाखवला गेला. या दरम्यान जिथला क्षेत्ररक्षक बाहेर घेतलाय तिथे मात्र खेळला सूर्यप्रकाशचा चौकार. 4 रन. धाबळकर धावसंख्या 27 आहे. अजून धावा बनवायच्या आहेत 13. 10 चेंडू 13 धावा. दहा चेंडू 13. आदरणीय अरुण पाठक साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. अनिल बोरट उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. तयार. परत एकदा तिथेच आहे आणि डोक्या भरून आहे. षटकार आहे. धाबळकर धावसंख्या 33.
9 चेंडू 7 धावा. चला यानंतरचा होणारा जो सामना आहे तो क्रिस्टल सिटी वॉरियर विरुद्ध सॉलिडेअर पाम ए. सॉलिडेअर पाम ए संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलेला आहे. चेंडू फाईंडिंगला तिथे कव्हर केला जाईल. तिथे 2 धावा आल्यात आणि या 2 धावा संख्येनंतर आपल्याला कडे जाऊन पोहोचते. संघाची धावा संख्या जी आहे ती 35 आहे. अजून 5 धावा त्याच्याकडे पाठवायच्या आहेत. 8 चेंडू 5 धावा. जबरदस्त फलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती असे आणि एका बाजूला सलीम अहमद आहे आणि इथे सामना संपवलाय. जबरदस्त कामगिरी दरम्यान निवृत्ती केली आणि इथे आज सामना आरामशीर आपल्या खिशामध्ये घातलेला. अभिनंदन. इथे केडीव्ही चॅलेंजर संघ पराभूत झालाय तर ऐश्वर्य हमारा राजगड संघ विजय झालाय. अभिनंदन.